मग समीर माले असेल, अनुराग सोनावले असेल, तसेच उमेश जामगरे असेल, कित्येक असे खेळाडू आहेत त्यांचे यंगस्टर. यांनी एक चांगला संघ बांधून आणि अगदी भडवलकरांचं नाव इतर तालुक्यांमध्ये सुद्धा नेण्याचं काम नक्कीच केलंय ते भडवल संघाचे. पहिला चेंडू आपण पाहिला तर नक्कीच अतिरिक्त बाहेर चेंडू टाकण्यात आला. अनुराग सोनावले गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू वाईड टाकला जातोय. एक अतिरिक्त धावसंख्येने धावफलकाचा श्री गणेश या ठिकाणी केला जातो. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्राइक एंडवरती कुणाल दाबने, नॉन स्ट्राइक एंडवरती बाला. अनुरागचा पुढील चेंडू आपण पाहिला तर अगदी यष्ट्यांच्या वरून गेला की काय, नक्कीच पंच तेच दर्शवत असताना निर्धाव चेंडूची सांगता होतीये. पहिला चेंडू स्वेअर, त्यानंतर निर्धाव चेंडू कमबॅक केला जातो. अनुराग सोनावले आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी त्याची आतापर्यंत. फुलर लेनचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूने उलकावणी दिली आणि गोलीच्या वेगाने चेंडू सरसावत असताना सीमारेषेचा वेध घेतोय आणि चेंडू सीमारेषा पार, चौकार. या 4 धावा खूप महत्वाच्या मित्र म्हणेल नेरल संघाला, कारण की पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली धावसंख्या किमान 15 ते 20 धावा जमवण्याचा मानस हा नक्कीच असेल तो कुणाल आणि बाला याचा. मित्रांनो, डेरवलीच्या स्पर्धेमध्ये भडवल बी प्लस संघ खेळत होता. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन जो गोलंदाज टाकत होता पंकज मस्कर, आज कदाचित त्याची अनुपस्थिती आहे. सुंदर चेंडू, सुंदर फटका, देखना पडता चेंडू मिड विकेट सीमारेषा पार, दणदणीत षटकार. मित्रांनो, तो किस्सा सांगायचा राहिला. खरं तर भडवल संघाने त्या ठिकाणी पंचांवरती थोडासा आक्षेप घ्यायला पाहिजे होता. मित्रांनो, खूप दुर्दैवी संघ ठरेल मी तर म्हणेल. कदाचित ते त्या ठिकाणी क्वालिफाय झाले असते. पंकज मस्करचा पाय पॉपिंग क्रीजच्या अर्धा आतमध्ये होता. मी लाईव्ह मॅच बघत होतो मित्रांनो, अगदी 12:30-1 वाजले त्यावेळी मी लाईव्ह बघत होतो. तरी सुद्धा पंचांनी तो फ्रंट फूटचा नो बॉल दिला होता. कदाचित तो जर विश्वास त्यांनी गोलंदाजावरती दर्शवला असताना तर त्या ठिकाणी पंच खोटे ठरले असते. मी ती व्हिडिओ टाकली आहे मित्रांनो, भरपूर ठिकाणी ती टाकली. अगदी शशी साटम सर असतील, आढाव सर असतील, यांना सुद्धा दाखवली. ते सुद्धा अचंबित झाले आणि त्यांनी त्या बालाजी, जो अंपायर होता बालाजी डेरवलीचा, चांगला खेळाडू असून सुद्धा असं खोटे डिसिजन देऊन पलसपे संघाला विजयी करत होता. म्हणून मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाल ना खेळायला आपल्या तालुक्यातून, तेव्हा तेव्हा नक्कीच पंच तुमच्याशी योग्य वागतीलच याची शाश्वती देऊ शकत नाही. किमान ह्या गोष्टीची तरी जाण ठेवा. म्हणून जितकं सेफ खेळता येईल तितकं खेळा. चला असू द्या. पुढील चेंडू कुणालसाठी चांगला फटका, कव्हर रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चेंडू पुन्हा एकदा धावतोय जोरामध्ये आणि समीर माली प्रयत्न करत असताना चेंडू पुन्हा एकदा चौकार. पहिला चेंडू आपण पाहिलं तर वाईड, दुसरा चेंडू डॉट चेंडू, त्यानंतर चौकार, षटकार, चौकार. एकंदरीत 4 चेंडू मध्ये आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती लागल्या. चांगली सुरुवात मी मराठी नेरल संघाची. रुपेशने जे सांगितलं ना की आम्ही 70 ते 80 धावा जमू, आतापर्यंत चांगली सुरुवात ही मात्र या ठिकाणी होत असताना पुन्हा एकदा चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने, गोलीच्या वेगाने, कुणाल दाबने ब्रँडेड चौकार. खरं तर मित्रांनो, त्यावेळी लाईव्ह क्रिकेट नव्हतं. असे असंख्य विक्रम घडले जातात. 6 चेंडू 6 चौकार, 6 चेंडू 6 षटकार, परंतु ते विक्रम कित्येकाने तोडलेत. परंतु आतापर्यंत कर्जत तालुक्यातला पहिला रेकॉर्ड होता 6 चेंडू 6 विकेट. आशानी संघाचे विश्वासजी ठाणगे, जे अनुभवी खेळाडू आहेत, त्यांनी तब्बल हा कारनामा 2016 साली केला होता वडवलीच्या मैदानामध्ये. आणि त्यानंतर यावेळी कडावच्या नक्की चांगला फटका, पुन्हा एकदा धावाची संधी, 1 धाव वेगाने पूर्ण केले. विक्रांत उंबरकर होते, त्यांनी हा विक्रम नक्कीच
कासगावच्या मैदानामध्ये रचलाय. 6 चेंडू 6 विकेटचा. म्हणजे दोन आपले असे खेळाडू आहेत ज्यांनी 6 चेंडू 6 विकेट, म्हणजे हे जे प्रथम करतात ना त्यांना नेहमीच आपण आवडीने नाव घेतलं जातं की पहिले षटकार हॅट्रिक कोणी मारली, पहिली चौकार हॅट्रिक कोणी मारली, पहिली विकेट हॅट्रिक कोणी घेतली, पहिल्याला महत्व आहे. विश्वास ठाणगे यांनी 2016 साली तो विक्रम केला होता वडवलीच्या मैदानामध्ये. तर त्यांना मी विनंती करतोय की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. विक्रांत उंबरकर सुद्धा आता मात्र त्याच पंक्तीमध्ये जाऊन बसलाय. पहिल्या षटकामध्ये चांगली फलंदाजी होत असताना धावफल कधी धावा लागल्या त्या तब्बल 22 धावा, 20 धावा माफी असावी. 20 धावा पहिल्या षटकामध्ये. चांगली सुरुवात. तब्बल 20च्या सरासरीने असंच धावत राहिला तर तब्बल 80 धावा सुद्धा या मैदानात होऊ शकतात. उमेश येत आहेत गोलंदाजी मार्कवर. कुणाल धाबणे ऑन स्ट्राईक. चांगला चेंडू, चांगला चेंडू. अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त उसली मिळाली या चेंडूवरती. अगदी अचूक टप्प्यावरती हा पहिला चेंडू टाकला. उमेश जामगरे एक यंगस्टर खेळाडू ज्यांनी सातत्याने या 2 वर्षामध्ये खूप स्वतःला सिद्ध केलंय बडवल संघासाठी. रिवतचा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अमर होते. गोलंदाजाला काय हवं असतं, क्षेत्ररक्षणाची साथ खूप महत्वाची असते आणि ती साथ देत असताना अमरला आपण शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये पाहत असताना चांगलं क्षेत्ररक्षण केलंय अमरने. उमेश मात्र अचूक टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी करतोय. ज्या ठिकाणी धावा येत असताना त्या धावा आतापर्यंत थांबवण्यामध्ये त्याला यश आलंय. पुन्हा एकदा चांगला फटका कव्हर रिझन मध्ये येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा बाला प्रयत्न करतोय आणि वेगाने या ठिकाणी 2 धावा पूर्ण केल्यात. दोन्ही संघाचा 12वा प्रतिनिधी पुढील चेंडू अतिरिक्त उसली. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बघा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय उमेश. महत्वाचं म्हटलं तर नेहमी दुसरं षटक हे पंकज टाकत असतो, परंतु आज पंकजची सुद्धा उपस्थिती नाहीये. त्या कारणास्तव उमेशला दुसरं षटक टाकावं लागतंय. 3 चेंडू आतापर्यंत चांगले टाकलेत. सुंदर चेंडू, चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि अचूक झेल पकडलाय. कदाचित त्या दिशेने हवेचा वेग जास्त असल्या कारणाने चेंडू थांबलाय आणि पहिला हादरा आपण पाहिलं तर कुणालच्या स्वरूपात बाद होतोय तो मी मराठी नेरळ संघाला. कमलाकर शेठ रसाल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. नक्कीच या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहेत. त्यामध्ये आमचे कमलाकर शेठ रसाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांना सुद्धा मी विनंती करतोय की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचंय. रुपेश येत आहेत फलंदाजीवरती इन ॲट नंबर 3. चांगली फलंदाजी करावी लागेल कारण की कुणालने आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. तो बाद झाला, माघारी परतलाय. धावफल कधी धावा 22 धावा. उमेशने मात्र चांगलं चेंडू हाताळले. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. शॉर्ट पिच चेंडू कट केलाय. चेंडू जातोय पॉइंट रिजन मध्ये. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आणि वेगाने तो या ठिकाणी 2 धावा पूर्ण करत असताना खराब फेकी होती परंतु चांगलं बॅकअप या ठिकाणी होत आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर विकेट आणि 5व्या चेंडूवरती 2 धावा. 5च चेंडू झालेत.
24 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर 24 धावा. आता मात्र राकेश पाटील गोलंदाजी मार्कवर. थोडस स्कोरर कडून चुकी होती, ती दुरुस्ती या ठिकाणी केली जाते. अगदी पंच अचूक माहिती या ठिकाणी सांगत असताना आणि क्षेत्ररक्षक आणि फलंदाजांची सुद्धा साथ तितकीच महत्वाची लाभली, कारण की 2 षटक या ठिकाणी संपुष्टात आले होते. राकेश पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू अतिरिक्त उचली घेऊन वेगवान चेंडू पाहायला मिळाला. खूप चांगला चेंडू होता, पडल्यानंतर बाउन्स पकडला. पंच नक्कीच या ठिकाणी आम्हाला 1 बाउन्सचा इशारा करत असताना पुढील चेंडू लोअर फुलटॉस चेंडू अलगत एकदम पाहत राहिला बाला. खर तर सरावाचा अभाव बालामार्फत पाहायला मिळाला, कारण की अशा प्रकारचे चेंडू नक्कीच चांगल्या प्रकारे तो खेळतो, परंतु राकेशने सुद्धा यावर्षी हंगामामध्ये जी चांगली गोलंदाजी केली ती प्रात्यक्षिक दाखवत असताना पुन्हा एकदा हलक्या हाताने टाकत असताना चेंडू 3 चेंडू लगातारचे निर्धाव. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या असं वाटलं होतं की चांगली सुरुवात झाली आहे मी मराठी निरल संघाची, परंतु तिसऱ्या षटकापर्यंत आतापर्यंत आपण पाहिलं तर 9 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आतापर्यंत गोलंदाजांनी खर्च केल्यात. वेगवान चेंडू तितकंच वेगानं प्रतिउत्तर. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. षटकार. कदाचित अति वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला आणि हा षटकार येतोय बालाच्या बॅटमधून. 30 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. एक चांगली फायटिंग स्कोर उभारण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आपणास पाहायला मिळत आहेत मी मराठी निरल संघ. पुढील चेंडू राकेश शॉर्ट पिच चेंडू. चेंडू खेळून काढलाय फाईन लेग रिजन मध्ये. चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पहिले 3 चेंडू निर्धाव टाकले होते, परंतु बालाने स्वतःला इम्प्रूव्ह केलं मी तर म्हणेल, कारण की अचूक रित्यावरती पहिले 3 चेंडूवरती गोलंदाजी झाली आणि अचूक टप्पा ओळखून बालाने मात्र हे 2 चेंडू चांगल्या पद्धतीने खेळले आणि एक षटकार आणि एक चौकार या ठिकाणी आपल्या संघासाठी अर्जित केले. 34 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात. या षटकातील अंतिम चेंडू असेल. आता मात्र धावसंख्या वेगाने पुढे सरसावत असताना मी मराठी नेरल या संघाची वेगाने पुढे आले. सुंदर चेंडू लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अनुराग होते त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. तसेच आम्हाला या ठिकाणी ज्यांच्या मार्फत शूज पुरवले गेलेत, शूज आणि नक्कीच एक आकर्षक चषक पुरवले गेले, ते प्रभाकर शेठ रसाल यांची उपस्थिती या ठिकाणी होती. त्यांना सुद्धा विनंती की आपण या मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचे. स्वर्गीय मंगेश दादा यांच्या नावाने ही स्पर्धा नक्कीच या ठिकाणी संपन्न होत असताना खरं तर मी तर म्हणेल धोत्रे गावातील हिराच नक्कीच या ठिकाणी हरपला मी तर म्हणेल, कारण की एक चांगलं नेतृत्व त्यांच्या मार्फत चांगली कामगिरी होत होती, परंतु कालाने घात केला मित्रांनो. नक्कीच 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाची धावा आपण पाहतोय 35 धावा.
चौथं आणि अंतिम षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दुहेरी धाव, त्यानंतर सिंगल. आता मात्र पुढील चेंडू गोलंदाज जयेश. नक्कीच चांगला चेंडू आणि धावबादची संधी आणि बाला मोरे या ठिकाणी बाद होतोय. धावफलक स्थिरावलेला असताना 38 अंकावरती अजूनही 3 चेंडू उर्वरित. चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करेल मी मराठी नीरज संघ, कारण की आपण पाहिलं तर चांगली धावसंख्या उभारण्यासाठी अतोनात असे प्रयत्न त्यांना करावे लागत आहेत. कारण की या ठिकाणी विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि आतापर्यंत या अंतिम षटकामध्ये एकंदरीत आपण पाहिलं तर फक्त 15 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यात. 38 धावा धावफलकावरती. अजूनही 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठ्या फटक्यांची गरज असेल ती मी मराठी नीरज संघाला. जयेश याचा पुढील चेंडू. 3 चेंडू आतापर्यंत त्याने सुरेख टाकलेत. लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज. शॉर्ट पिच चेंडू. धावबादची संधी पुन्हा एकदा. दुसऱ्या चेंडूवरती लगातार दुसरा धावबाद होत असताना फलंदाज आपण पाहतोय. विश्वासदादा ठाणगे यांचं आगमन या ठिकाणी होत आहेत. जिग्नेश येत आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती असतील, परंतु अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. रुपेश स्ट्राईक एंडवरती. पुढे येऊन मारण्याचा जरूर प्रयत्न, निष्फळ प्रयत्न. चांगली गोलंदाजी जयेशने कमबॅक केला या षटकामध्ये. धावसंख्या आतापर्यंत 38 या अंकावरती स्थिरावलेली. असं वाटलं होतं की या मैदानामध्ये चांगली धावसंख्या उभारण्यात त्यांना यश येईल, परंतु त्या यशाला पूर्णपणे पाणी फेरलंय. जेव्हा कुणाला बाद झाला त्यानंतर मात्र कमबॅक. सुंदर फटका. कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण सज्ज आहे. अचूक झेल पकडला गेलाय. 38 या अंकावरती डाव संपुष्टात आलाय पहिल्या षटकामध्ये. पहिल्या सत्रामध्ये 39 धावांची गरज आहे.
चला आशा संघ कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. वरई संघाचा कर्णधार वरई संघ जय हनुमान वरई जांजे वरई संघ कर्णधार आपण या ठिकाणी यायचे. जय भैरवनाथ क्रिकेट संघ वरई ही वरई म्हणजे आमची तीव्र वरई आहे. हा तर या दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. तर मी विनंती करतो या ठिकाणी माननीय प्रभाकरजी रसन साहेबांना या आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. त्यांच्या माध्यमातून पाहतो उत्कृष्ट गोलंदाजी शूज आहेत. या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. समीर माली राकेश पाटील या आघाडीचे फलंदाज मैदानावरती सज्ज झाले. पहिला चेंडू गॅप मध्ये सीमारेषा पार रस मिळती चौकार. तर टॉस या ठिकाणी आपण पाहतोय आशाने संघ श्री गणपती बाप्पा मोरया आशाने संघ आपण पाहतोय टॉस या ठिकाणी प्राप्त केलाय. कंपल्सरी टी शर्ट आहे. ट्रॅक टी शर्ट शूज घालणं अनिवार्य असेल. धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचले 5 विजयासाठी आपण पाहतोय. 6 धावा झालेत. 39 धावांचं लक्ष असताना इथे पाहतो पुन्हा एकदा मल्टी हिट षटकार या ठिकाणी पाहिलं गेलं. आज मी तर कमजोर जरा मी मराठी नेरल संघ या अगोदर आपण काही राजेश सरांनी सांगितलं काही वर्षाचा काल पाहिला गेला. 2 वर्षापूर्वी रात्रीच्या खेळामध्ये जे आपण पाहतो रजनी स्पर्धेमध्ये एक अग्रेसर असलेला संघ अनेक खेळाडू ज्याने अनेक मॅन ऑफ द सिरीज घेतला तो म्हणजे कुणाल दाबणे सध्या प्रॅक्टिसमध्ये नाही आहे गेल्या 2 वर्षापासून. इथे आपण पाहतो क्षेत्ररक्षक थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं. कुणाल दाबणे गोलंदाजी मार्क वरती होता आपण पाहतो. यानंतरची मॅच मध्ये आशियाई संघ क्षेत्ररक्षण करणार आणि वरई संघ आपली फलंदाजी असणार. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो पंचांचं लक्ष वेधून घेतात. वाईट चेंडू स्वेर मारा एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतोय. इथे सुरेख फटका समीर मालीच्या बॅटमधून येतो आसमानी दणका. चेंडू आउट ऑफ पार्क बिगेट षटकार. या दरम्यान आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ता माननीय श्री मधुकर भाऊ घारे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा आपण स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ धोत्रे आयोजित स्वर्गीय मंगेश दादा स्मृती चषक 2024 मध्ये मनापासून हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. त्यासोबत आपण पाहतोय आमचे सर्वांचे लाडके आपण पाहतोय नेतृत्व कमलाकर शेठ रसाल साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या सोबत सर्व मित्र परिवार
या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. स्वर्गीय मंगेशदादा रसाल यांच्या स्मरणार्थ ठेवलेली स्पर्धा स्वर्गीय मंगेशदादा स्मृती चषक 2025 आणि घारेसाहेब आज दादांना जाऊन 3 वर्ष झाली आणि खऱ्या अर्थाने तिसरा स्मृती दिन म्हणून ही स्पर्धा त्यांचे भाऊ आणि त्यांचा संपूर्ण संघ यांनी ही स्पर्धा आयोजित केलेली अंतिम आणि शेवटचा दिवस आहे. फायनलचा दिवस आहे. का चांगलं व्यक्तिमत्व आम्ही क्रिकेटमध्ये पाहिलं की मंगेशदादा जिवाई होते. त्यांनी नेहमीच क्रिकेटला चांगलं प्राधान्य दिलं. पंत असून दे समालोचक असून दे या आयोजकांना त्यांनी भरभरून साथ दिले. गावाचं क्रिकेट पुढं कसं जायचं नवीन नवीन खेळाडू त्यांनी घडवलेत. पण बोलतात ना देवाज्ञा झाल्यानंतर आपण काही सांगू शकत नाही. कारण पुढचा निरोप आला तर निरोपाला हाक दिले तर आपण पाहतोय त्या ठिकाणी विषय संपला जातो. पण इथे दादा आपल्या अजून जरूर निघून गेलेत. पण दादांची आठवण म्हणून हा मंगेश दादा 11 संघ धोत्रे हमेशा स्पर्धेमध्ये त्यांच्या नावाने खेळत असतो. आणि आज पाहतो पुन्हा एकदा गेले 3 वर्ष जी स्पर्धा आपण पाहतोय त्या स्पर्धेला पुन्हा एकदा पुढे नेण्याचं काम त्यांचे छोटे बंधू गणेशदादा रसाल आणि त्यांचा संपूर्ण संघ अर्थात स्वर्गीय मंगेशदादा 11 संघ धोत्रे, वैभव आकाश, नितीन असतील हे सर्व खेळाडू मिळून ही स्पर्धा आपण पाहतो छोटीखाटी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केले. पहिल्या दिवशी धोत्रेवाडी खेळला. दुसऱ्या दिवशी आपण पाहतो अंजप संघ, काल शेलू संघ. तर आज आपण पाहतो जो चौथा संघ निघेल ते आज 8 संघामधून दिसेल. पहिली सेमीफायनल झाले धोत्रे वर्सेस अंजप संघ फायनलमध्ये. काल सेमीफायनलमध्ये जे के शेलू संघ धडक मारले. तर आज पाहतो क्वार्टर फायनलमध्ये मालेगाव संघाने प्रवेश केला आहे. तर ही मॅच आपण पाहतो पहिल्या राऊंडची तिसरी मॅच आहे. त्यानंतर आशाने वर्सेस तिवरेवरही आज संघ खेळेल. आणि त्यानंतर आपण पाहतोय ते पाहतोय बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. रन्स मिळतील 6. इथे षटकार आलाय. भैरवनाथ 11 वरई संघ मी पाहिलं गेलाय आशियाच्या मैदानावरती अफलातून खेळ रजनी स्पर्धेमध्ये. त्यानंतर संघाने पाठीमागे ओलून पाहिलं नाहीये आणि तोच संघ आशियाई संघाच्या विरोधात 2 हात करताना दिसेल. पहिल्या राऊंडचे सामने चालू आहेत. यानंतर सेकंड राऊंड 3 ओव्हरचे असेल आणि गरमी वाढली आता त्यामुळे आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने 10वी 12वीच्या मुलांना सध्या क्रिकेटमध्ये घेतलं जात नाही. या सीझनमध्ये आम्ही काय परीक्षा असतात पण त्यांना आम्ही येऊन देत नाहीत. त्यामुळे काहीसे सामने लेट होतात कारण काय प्लेयर जमा करायचे असतात. त्यामुळे रजनी स्पर्धा ठीक आहे तिथे आपल्याला अनेक प्लेयर आपल्याला सुट्टी करताना भेटतात. पण डेच्या स्पर्धेमुळे सर्व काही खेळाडू नसतात. इथे पाहतो टॉस केला चेंडूला बराच काल चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली येतोय. इथे झेल ड्रॉप. गरमी आणि त्यावरती पाहतोय उन्हाचा तडाखा कुठेतरी घातक ठरतो. धावसंख्या स्कोर कार्ड आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात 29 या आकड्यावरती अजून विजयासाठी 15 चेंडू आणि 10 धावींची गरज. इथे राकेश पाटील सबसे कातिल. राकेश पाटील याच्या बॅटमधून येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड हाय हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. धावसंख्या 35. 4 धावेची गरज आहे. गोलंदाज रुपेश इथे शपळून खेळण्याचा प्रयत्न शरीरभेदक चेंडू ठरला गेला. तो फलंदाज राकेश पाटील या ठिकाणी बाद होतो आणि मॅच आणून ठेवले दादा त्यांनी.
जसं दरवाजामध्ये आणून मॅच ठेवले. आता घरात घ्यायची ना का नाही घ्यायची आता बाकीच्या खेळाडूने ठरवायचं. काल आम्ही असंच प्रकारे बघितलं गेलं. मी काल बॉक्स क्रिकेटमध्ये मी जात नाही कधी जास्त करून बॉक्स क्रिकेटला, कारण टाईमच भेटत नसतो तेवढा, कारण इथं डेला यायचं होतं. तर चिकनपाड्याला गेलो होतो, मी बघितलं दादा. अक्षरशः मला झालं मॅच कधी समाप्त होतात, कारण 7-7 प्लेयर असतात आणि एका गावचे 10-10, 15-15 संघ खेळत असतात. कोण कधी कुठून उतरेल काय माहीत नाही. कोण चड्डी घालून येतो, कोण हाफ चड्डी घालून येतो, कोणी स्वेटर घातलेले असते, तो कोण फक्त बन्यांवरती मैदानात उतरतो. तिथं काय चालतं रात्रीचा खेळ. तसं आपण 2019ला पाहिलं होतं. नोव्हेंबर महिन्यामध्ये रात्रीच खेळ चाले. तसा खेळ हा क्रिकेटचा कधी पण चालतो. घारे साहेबांना माहिती मला बोलायची सवय आहे. तर आपण पाहतोय क्रिकेट आणि एन्जॉय आम्ही पाहतो की नेहमीच करत असतो. आणि बराच कमी काळ असतो घारे साहेब आपणास अशी भेट होते, दुर्मिळ भेट ही. आणि इथे आपण पाहतो दुहेरी भूमिका आहे आमची, कारण व्यासपीठावरती आजकाल माईकवरती कमी असतो मी आणि पंचांच्या भूमिकेत जास्त असतो. सध्या 3 धावांची गरज आहे फक्त. लेझी क्रिकेट झाला पूर्ण. यानंतर बिग फाईट आशाने वर्सेस भैरवनाथ 11 वरई या दोन संघादरम्यान असेल. फलंदाजी असेल भैरवनाथ 11 संघाची, वरई संघाची फलंदाजी आशाने संघ क्षेत्ररक्षण करताना दिसेल. विश्वास ठाणगे ज्यांनी कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये पहिल्यांदा 6 चेंडू 6 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता. तो विश्वनाथ आजही क्रिकेट खेळतोय. गोलंदाज तयार बालामोरे. एक्स्ट्रीमला चेंडू होता. जयेश खेळचा प्रयत्न, एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. उमेश जामघरे. सध्या भडवल बी प्लसचा नाव घेतलं तर भले भले संघ सध्या थरकले जातात, कारण नुसता कर्जत तालुका नव्हे तर रायगड आणि ठाण्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जाऊन या संघाने आपला दबदबा निर्माण केला आहे. सध्या तरी 4 संघ आपण पाहतो तुफान फॉर्ममध्ये बाहेर आहेत. एक उमरोली, त्यामध्ये भडवल, चांदई आणि त्यानंतर आपण पाहतोय कडाव, मोहाचीवाडी. हे जे संघ आहेत टॉपचे संघ तुफान फॉर्म मध्ये आहेत. इथे आपण पाहतो आहे उडावला चेंडू लांगा 2 सीझन मध्ये चेंडू सीमारेषा पार, रसमिती 6. इथे आला षटकार. आणि जरूर आपण पाहतोय या आपण वरती यायचे. तर या प्रभाकर शेट रसाळ यांना विनंती करतो या आपल्या शुभ असते. आपण पाहतो ज्यांनी या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य प्रथम क्रमांकाचं पारितोषिक त्याच्या माध्यमातून देण्यात आला ते माननीय